17वीचे गावी शून्याचा विस्तार, प्रणव निराकार सदैवसे, पश्चिम पूर्व असे शुक्ल कृष्ण नारे, दैवी आणि आसुरी वेगे शोधा. ज्ञानदेव म्हणे अर्धमात्रा कोणती, मसुर मात्र आहे ती दोन्ही भाव. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8 अध्याय अक्षर ब्रह्मयोगमध्ये 54 क्रमांकाच्या ओवीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देह देहभृतांवर. अर्थात भगवंत सर्व आहेत, हृदयस्थ आहेत. जीवाला त्यांनी एकटं कुठंही सोडलेलं नाही. असं असताना सुद्धा तो हृदयस्थ आहे याची जाणीव मात्र आम्हाला कधीच होत नाही. त्याचं कारणच आहे महाराज की मायेचं आवरणच इतकं घट्ट बसलेलं आहे. मायेनं आपली पकड इतकी घट्ट केलेली आहे की त्या परमात्मा स्वरूपाकडं, त्या परमार्थाकडं जीवाला ते जाऊच देत नाही. प्रापंचिकाचं बघा ना, आपण चला की वारीला म्हटलं की नाही, आम्हाला कुठलं एवढं भाग्य, आमच्या नशिबात कुठं लिहिलेलं आहे वारी वगैरे, असेच उत्तर ऐकायला मिळतात महाराज. चला कीर्तनाला म्हटलं की नाही, जाऊन या, येतं इथं ऐकून, तसंच जेवढं येईल तेवढं ऐकतो. इथं ओश्रीवर बसूनच ऐकतो. तो परमात्माही म्हणतो मी इथं बसूनच तुला देतो, तुझ्या मदतीला मी आता येतच नाही म्हणतो. तुला जवळ त्याच्याकडे जायला वेळ नाही तर तो म्हणतो मलाही तुझ्याकडे तुझ्या मदतीकरता धावून यायला वेळ नाही, कारण तुझा विश्वास माझ्यावर नाही. मग विश्वासच नसेल तर मी का म्हणून तुला सहकार्य करावं. जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावी मीही त्याशी. अनन्य भावानं जर तुम्ही माझ्या ठिकाणी शरण गेलात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीचे एकू. मीच एक असा आहे अर्जुना की माझ्या ठिकाणी शरण आल्यानंतर सोपान वृत्तीमध्ये जेव्हा जीव येतो त्यावेळेस त्याचा योगक्षेमं वहाम्यहम. त्याचा गाडा परमार्थाचा चालवतो यात नवल नाही, त्याचा दैनंदिन गाडा चालवतो यात नवल नाही. प्रपंचाकरता त्याला जे जे लागतं ते मी भरभरून देत असतो. जन्मताच त्याला परिस्थिती मी तशी प्राप्त करून देतो, कारण गतजन्माचं त्याचं संचितच तसं असतं. योगभ्रष्ट असतो, म्हणूनच सूचनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टो अभिजायते. त्याला श्रीमंताच्या घरात मी सुरुवातीलाच टाकलेलं असतं आणि नसेल तरी त्याला श्रीमंती मी प्राप्त करून देतो. म्हणून कितीतरी लोक दारिद्र्य रेषेत जन्मलेले असतात, गरीब कुटुंबामध्ये जन्मले असतात आणि आपल्यासमोर बघत बघत ते प्रगत होत जातात महाराज. योगी असतात होते. पूर्वजन्माचं निश्चित काहीतरी पुण्य त्यांच्या पाठीशी असतं, म्हणूनच प्रापंचिक सुख त्याच्या ठिकाणी लोळण घेतात. त्याची एसी गाडी, त्याची झोपायची एसी रूम, सगळं काही एसी. पुढं मग असं असताना तो अधोगतीला का जातो? प्रारब्धच तसं असेल. काही क्षण सुखाचे जितके क्षण लिहिलेले आहे, अर्थात ते सुखाचे नसतात, आभास आहे तोही, परंतु असो तरीसुद्धा सत्कर्माचे जे जे फळ आहेत ते ते कर्म तुम्हाला दुःख जसं भोगावंच लागतं, तसं सत्कर्माचा सुखद धक्का भगवंत प्रत्येक जीवाच्या ठिकाणी देत असतो. अगदी भिकारी भीक मागत असला तरी भीक मागत मागत त्याला कुठेतरी पूर्णाची गरम अशी पोळी वाढली जाते आणि दिवसभराचा शीन गेला भाग गेला अवघा झाला आनंद याच्याप्रमाणे तर त्याच्या ठिकाणी परमानंद होतो महाराज. सुखाची समाधानाची संकल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असेल. एखाद्याला 1 कोटी रुपये आल्यानंतर सुख प्राप्त होत असेल, परंतु एखाद्याला कटोऱ्यामध्ये 5 कॉईन पडलं भिकाऱ्याच्या की तो परमसंतुष्ट होतो. समाधानाचं माप वेगवेगळं असेल, परंतु प्रत्येकाला समाधान आणि सुख जीवनामध्ये भगवंत देतच असतो. अर्थात ते संपूर्ण क्षण हे लिखित असतात.
पहिले पटरी बाद में रेल. भगवंतानं आपल्या कर्मफळाचं आपल्या ललाटी कर्मफळानुसार सगळं काही सटवी लिहून गेलेले असते 5व्या दिवशी येऊनच. आणि त्याच्याप्रमाणे मग आमचा जीवनक्रम चालू असतो महाराज. जसं रेल्वेला पटरी सोडून इकडे तिकडे जाता येत नाही, तसं आम्हाला कर्मरेखा भाग्यरेखा सोडून आमचं संचित सोडून प्रारब्धात जे लिहिलेलं आहे त्याच्या पलीकडं आम्हाला जाता येत नाही. म्हणून तर कितीतरी गोष्टी प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही, अप्राप्त राहतात आणि त्या अशा क्षणामध्ये प्राप्त होऊन जातात की त्याची आम्ही कल्पनाही केलेली नसते. तो क्षणही भगवंत अशाच्या ठिकाणी देतात. श्रद्धा त्याच्या ठिकाणी दृढ असेल आणि ते जर विधिलिखित असेल तर त्याची प्राप्ती आहेच आहे. भगवंत म्हणतात प्राप्त असो किंवा अप्राप्त असतो, योगस्थ हा करू कर्माने संगम त्यक्ता धनंजय. योग्याला प्राप्त झालं तरी सुख आहे, अप्राप्त झालं तर भगवंताचं त्यात काहीतरी आपल्या हिताचं करायचं असेल म्हणूनच त्याची प्राप्ती आपल्याला होऊ दिली नाही. अशा सहज विचारानं जेव्हा मनुष्य जगतो त्यावेळेस ते जगणं प्रासादिक स्वरूपाचं राहतं. भगवंताच्या ठिकाणी दृढ विश्वास जो ठेवायचा तो या पद्धतीने ठेवायचा असतो महाराज, की तू देशील त्यात मी समाधानी आहे. भोग असतील तरी तेही मी स्वीकारायला तयार आहे. मागं चिंतन केलं आपण की सुदाम्याचे भोग दूर करा म्हणून लक्ष्मी माता साकडं घालते भगवंताला. भगवंत सांगतात तूच दूर करणं. 5 दिवसाचं भुकेलं कुटुंब भिक्षाम देही 5वं घर मागतोय, तिथं भिक्षा नाही देण्याच्या स्वरूपात ती गृहिणी येते. परंतु लक्ष्मी माता किरण सोडते, तिच्या मस्तिष्कावर जातात आणि तिची वृत्ती पालटते, गरम खीर ती देते. परंतु ती गरम खीरसुद्धा घोडदौड राजाची येते आणि सांडली जाते. कुत्रं येऊन ते खातो महाराज. सुदामा महाराज म्हणतात कि वाह प्रभु, इसके भोजन का इंतजाम हमारे हाथ से किया था क्या. अहो आम्ही दगड धोंडा घेऊन त्या कुत्र्याच्या पेकाळीत मारलो असतो महाराज. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान कसं प्राप्त करून घ्यावं याचं जेव्हा सूत्र आम्हाला हाती येतं, हे जेव्हा कळतं तेच ज्ञान आहे महाराज. ज्ञान यापेक्षा वेगळं नाही. आणि हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्याची श्रद्धा भगवंताच्या ठिकाणी बसतेच बसते. भगवंताचं दिव्य प्रेमरूपी सेवेमध्ये तो सतत युक्त असतो आणि अशा विशुद्ध भक्ताला भगवंतसुद्धा त्याचा अंगीकार करत असतात महाराज. भगवंताच्या महाकाय विराट रूपाचं आदिदैवताचं ध्यान सतत त्याच्या चित्तामध्ये असतं आणि हे ध्यान मात्र नव साधकाद्वारे केलं जातं. कारण भगवंताचं परमात्म्याचं स्मरण निराकार स्वरूपाचं जे आहे मूळ स्वरूप ते करण्याचं ज्ञान किंवा ते करण्या इतके आपण त्याला लायकी म्हणू तितकी पात्रता नव साधकाच्या अंगी नसते. म्हणून सगुण उपासनेला संप्रदायामध्ये विशेष महत्त्व दिलेलं आहे. काय नाही, डोळे बंद करायचे, आपल्या दैवताचं स्मरण करायचं, ती मूर्ती डोळ्यापुढे आणायची आणि प्रसन्न चित्तानं त्या मूर्तीशी भाष्य करायचं, मनातलं सांगायचं महाराज. सांगत असताना जेव्हा आमच्या यादीमध्ये केवळ परमार्थ येईल, परोपकार येईल, दुसऱ्याचं कल्याण कसं होईल हीच विचारसरणी त्या यादीमध्ये असेल की देवा माझ्या हातून या अनाथाश्रमाला माझी अशी इच्छा आहे की ते माझ्या हातून ते घडावं. त्या अनाथाश्रमाला एखादी रूम बांधून किंवा वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी सणावारीला, प्रत्येक सणावारीला किंवा माझ्या वाढदिवसाला किंवा माझ्या लग्नाच्या वाढदिवस, माझ्या मुलांच्या वाढदिवसाला काहीतरी देता यावं असे सात्विक विचार. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. साधू होणं काही फार अवघड नाही, फक्त वृत्तीमध्ये बदल घडून यावा लागतो महाराज. तो बदल तो परमात्मा सहजपणे घडवून आणतो. फक्त त्या दिशेनं त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 54 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जाणोनी म्हणितले देवे
पार्था परिसतो आहासी बरवे, या कृष्णाची या बोला सवे, येरू सुखाचा जाहला. अर्जुनाला आनंद झाला महाराज, कारण सांगत असताना भगवंत म्हणतात, ऐकतोय ना अर्जुना, ऐकतोय ना अर्जुना. जसं भगवान शंकर महादेव पार्वती मातेला, आई पार्वती मातेला गीता सांगत होते, किंवा एक ठिकाणी असाही उल्लेख आहे की भागवत सांगत होते, आणि सांगत असताना पार्वती माता हं पुरवत होती, कारण मी ऐकते हा पुरावा द्यायचा होतो. आपल्यालाही कोणी सांगायला लागले की आपण बरं बरं फोनवर बोलताना आपण बघत असतो महाराज, काही काही नुसते इतकंच करतात, म्हणजे तो दुजोरा देत असतात, समोरच्याला कळत असतं हा ऐकतोय. तसं भगवंत अर्जुनाला या ठिकाणी ठिकठिकाणी विचारतात की तुला कळतंय ना अर्जुना, मी जे सांगतोय तू ऐकतोय ना. जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतो आहासी बरवे, ऐकतोय ना तू हे, या कृष्णाची या बोला सवे, येरू सुखाचा झाला देवा. अरे नुसता ऐकत नाही, मी अंतःकरणामध्ये साठवतोय अर्जुन म्हणता. या कृष्णाची या बोला सवे, येरू सुखाचा झाला. हे अर्जुनाला समजतं आहे की नाही असं देवाने जेव्हा शंका घेतली, त्यावेळेस अर्जुन म्हणतो, देवा उत्तम प्रकारे मी ऐकतो आहे, तू जे सांगतोय ते शब्द न शब्द मी हृदयामध्ये सांगतो. आणि सांगत असताना अर्जुनाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला महाराज. आणि श्रोत्यांची अशी मुद्रा पाहिल्यानंतर वक्त्याला स्फुरण येत असतं महाराज. तेच या गुरुशिष्याच्या ठिकाणी घडतं आहे. अधूनमधून भगवंत अर्जुनाला ते चेक करतायत की मी जे बोलतो आहे ते अर्जुनाच्या गळी पडतं आहे की नाही, अर्जुनाला ते कळतं आहे की नाही, अर्जुन अंतःकरणामध्ये ते साठवून त्याच्यानुसार त्याची वृत्तीमध्ये पालट होतो आहे की नाही. हा रिझल्ट, हा परिणाम भगवंताला अपेक्षित होतात. म्हणून भगवंत म्हणतात की जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतो आहासी बरवे, या कृष्णाची या बोला सवे, येरू सुखाचा झाला. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.